मी तुला सांगतो रेवती, तू नोकरी सोड. अजिबात सोडू नकोस रेवती. तुझे करतेस ते योग्य करतेस. अरे ब्रूटस, यू टू, देन डाय पंडित डाय. मी तुला काम करायचं ना रेवती, मग मला जॉईन कर. जॉईन मी, डॅम इट. तेच तर नकोय मला. का नकोय? तुला कोणी खाणार आहे का तिथं? छे, सासऱ्याचीच फर्म, ना कसला धाक ना कॉम्पिटिशन, मोटिवेशनच नसणार मला काम करायला. असली लिंबू टिंबू नोकरी नकोय मला. अगदी बरोबर आहे तुझं. जिथे नोकरी करतेस तिथेच करत राहा. अरे तू माझा मित्र आहेस का माझा व्याई? तुझ्या या विश्वासघाताबद्दल तुझ्या बायकोकडे कंप्लेंट करायला लागणार आहे. कसली कंप्लेंट करायची? हा मेघना, कम 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 कम. मेघना, शी इज रेवती. या अनिकेतची. इट्स ओके ओके. हाय, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स. आणि रेवती, मेघना म्हणजे या म्हाताऱ्या रवीची सुंदर बायको. तुझा विश्वास बसणार नाही, पण 2 वयात आलेल्या मुलींची आई आहे ही. रिअली? आय डोंट बिलीव्ह इट. बिलीव्ह इट? अगं ऍक्च्युली म्हणून तर मी हिच्याशी लग्न केलं. एकतर अति सुंदर बायको मिळाली आणि सोबत 2 रेडीमेड मुली. रेडीमेड मुली म्हणजे? माझ्या पहिल्या लग्नाच्या. आय वॉज अ डिवोर्सी. डॅड. अरे आणि माझं मागच्या जन्मीचं पुण्य, या जन्मी हिची साथ मिळाली मला. माझ्या आयुष्याच्या वाळवंटामध्ये काय म्हणतात त्याला, हा एक ओएसिस बनून आली मी. क्या बात है, क्या बात है, सुभान अल्लाह. अदिती, माझी डायरी घेऊन ये. आय मस्ट राईट दिस लाईन. नंतर घेऊन येते. अरे मी बोल राईट आहे, आता मी विसरून जाईन. गेट माय डायरी. विठ्ठल, दरवाजा उघड बाबा, दरवाजा उघड. अदिती, कमान, गेट माय डायरी. डायरी आणायची जरूरत नाही. मला फोन करून विचारून घे. आमच्या लग्नाची गोष्ट ज्या ज्या वेळा निघते ना, तेव्हा हेच सांगून मी इम्प्रेशन मारत असतो. दिस इज ऑल्सो नॉट अ बॅड लाईन. रिलॅक्स डॅड. साहेब, तुमचं रजिस्टर. माझं? हो. अदितीचं पत्र आले, आण. येस, अदितीच्या नावाचं पत्र आहे ना? सो वॉट? दिस इज रिडिक्युलस. आदिती तुझ्या नावाचं आहे, तू बघ. अरे पण बायको माझीच आहे ना, काय फरक पडतो? काय झालं श्री? कुणाचं पत्र आहे? श्री, श्री, मला काहीच कळत नाहीये. कमाल झाली यार, जादू. दिस इज प्लेन मॅजिक. डॅम इट. काय झालं डॅड? कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन मिस अदिती श्रीकांत पंडित. श्री, मला काही कळत नाहीये. काय आहे हे? श्री प्लीज प्लीज, काय झालं सांगशील? अरे माझी बायको श्रीमंत झाली आहे. शी हॅज बिकम अ रिच लेडी. डॅम इट. अरे मल्हार कामत नावाचा एक सद्गृहस्थ गेल्या आठवड्यात हुबळीमध्ये मेला. त्यानंच त्याची सगळी इस्टेट माझ्या बायकोच्या नावावर केली आहे. 15 एकर जमीन, एक पिढीजात हवेली, 140 तोळे सोनं आणि 8,60,000 रुपये कॅश. माझ्या बायकोला जॅकपॉट लागला, लॉटरी लागली. Come on, let's celebrate. I'm going to have another drink. डॅड इनफ. Come on, damn it, come on. हा कोण मल्हार कामत? अरे कोणी का असे ना, कामत वा फामत देऊन गेला ना माझ्या बायकोला घाबाड. ए बायको, तसंच प्रसंग आला तर कर्ज अर्ज द्याल ना आम्हाला. आदिती, हा मल्हार तुझा कोणी नातेवाईक होता? नाही, काही वर्षांपूर्वी मी संगीत शिकायचं त्यांच्याकडे. सूर छानच जुळला असला पाहिजे. काय मर्जी कामतांची, सगळी इस्टेट स्वतःच्या शिष्याच्या नावावर करून गेले. वा उस्ताद वा. ए बायको, सलाम. श्री, आता बास झाली आणि मला वाटतं आता जेवायला बसूया. एवढ्यात? अरे आत्ता कुठे रंग भरला आणि आणखी पाहिजे दारू? रवी आणि मेघना गेले? जेवून गेले ना? ऑब्व्हियसली श्री, उशीर झाला होता. सगळं व्हायला 3 वाजले. मला एवढी दारू पिताच कामा नये.
नशीब हे तूच बोललास. संपव संपव. नको फिनिश इट. डोकं दाबून देऊ. नको नको. हा कामत कोण आहे? मल्हार कामत. मी संगीत नाही का शिकायचं त्यांच्याकडे. मी भेटलोय त्यांना. हो. एकदा तू कुठल्याशा टूरवरून आलास तेव्हा आणि दुसऱ्यांदा अनिकेतच्या जन्मानंतर. हा 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 येस येस येस. अनिकेतला पाहायला आले होते आणि सोन्याचं कडं दिलं अनिकेतला. हम्म. त्यानंतर तू संगीत शिकणं थांबवलंसच ना? मग अनिकेतकडे लक्ष कोणी दिलं असतं? त्यानंतर परत कधी आलेच नाहीत ना? नाही. लग्न झालं होतं त्यांचं. ते मला कसं माहित असणार श्री? आय एम सॉरी. मी का उलट तपासणी घेतोय तुझी. ए रवी आणि मेघना रागावले होते. तसं दाखवलं नाही त्यांनी, पण असणार नक्कीच. मी पण ना. आय शुड अपॉलोजाइज. मी फोन करतो. माझ्या आउट हाऊस मध्ये. हॅलो. हॅलो रवी. श्री हिअर. हा बोला पंडितजी बोला. आय एम सॉरी यार. मी जरा जास्तच प्यायलो. थोडी जास्त. चायला दुथडी भरून प्यायलास तू आणि म्हण थोडी जास्त. अरे तुझ्या समोर तुझी भावी सून होती, तिचा तरी आब राखून प्यायचीस. आय नो. अरे पण माहौल ही कुछ ऐसा बन गया था. आणि तू आणि मेघना सुद्धा इतक्या दिवसांनी भेटलात. इट वॉज अ परफेक्ट पार्टी ॲटमॉस्फिअर. बर. एरवी एवढी पीत नाही मी. असं गावात चौकशा करू का? खुशाल. आणि खोटं बोलतोय असं कळलं तर तुला माझ्यातर्फे पार्टी. नाही सिरियसली. हे खरंच. पण पुढल्या वेळेला ये, आपण सोबत सेलिब्रेट करू. नाही त्यापेक्षा आपण असं करूया, पुढच्या वेळेला तूच आदित्यला घेऊन गोव्याला आहे. फॅन्टॅस्टिक. बीचेस अँड बिकिनीज. यायला भडव्या तू नाही सुधारणार. बिकिनी बघतोय लेकाचा. चल बाय. बाय डॉक. बाय. काय म्हणत होता? काय म्हणणार, सॉरी म्हणायला फोन केला होता. अत्यंत पॉम्पस आणि सेल्फ सेंटर्ड माणूस आहे हा. अ परफेक्ट मेल शॉवनिस्ट पिग. अगं तू आज पहिल्यांदा भेटलीस त्याला. तू काय ओळखतेस श्रीकांतला? अशा माणसांना ओळखायला वेळ लागत नाही मला. 17 वर्ष एकाला खूप जवळून पाहिलंय मी. प्रशांत वैद्य. आणि हा तुझा श्रीकांत पंडित तसाच आहे.